नमस्कार. स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी पुष्कर व्हिजिट स्टुडंट आज तुम्हाला सांगणार आहे, की अभ्यास कसा करायचा व किती वेळ करायचा. खूप मुलांचे मेसेज आलेत, "दादा मला समजत नाहीये. एवढंच झालंय, किती वेळ अभ्यास करणं गरजेचं आहे?" तर अभ्यास किती वेळ करणं गरजेचं आहे, कसा करणं गरजेचं आहे, हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. व व्हीजीटीआय व सीओईपीच्या स्टुडंटनी बनवलेल्या फ्री टेस्ट सिरीज, ज्या की मोस्ट इम्पॉर्टंट जे क्वेश्चन्स त्यात इन्क्लुडेड आहे, मोस्ट इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट त्यात इन्क्लुडेड आहे, त्याचबरोबर सीओईपी व व्हीजीटीआयच्या स्टुडंट्सच्या जे महाराष्ट्राचे टॉपर राहिलेत, त्या सर्वांच्या शॉर्ट नोट्स त्यात टाकलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही हे व्हीजीटीआय टॉक्स हे ॲप डाउनलोड करायला विसरू नका. ॲप डाउनलोड करा. त्यात टेस्ट सिरीज शॉर्ट नोट्स दिसेल. शेवटच्या 15 दिवसांसाठी फार इम्पॉर्टंट खजिना तुमच्यासाठी आहे. फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्यामुळे घाबरून जायची गरज नाही. मेन मुद्द्याला सुरुवात करायच्या अगोदर अभ्यास किती वेळ करायचा याला सुरुवात करायच्या अगोदर YouTubeवरच्या शॉर्ट्स सेक्शनमध्ये तुम्ही जाऊन शॉर्ट्स बघू शकतात, की प्रत्येक लेसनचे जे IMP टॉपिक्स आहेत, जिथून लास्ट इयरमध्ये क्वेश्चन्स फार वेळेस रिपीट झाले आहेत, तर ते तुम्ही बघा, की कसे आहे, कुठले टॉपिक आहे, काय आहे. म्हणजे ते टॉपिक तुमचे परफेक्ट आहे की नाही याचं एकदा तुम्ही कन्फर्म करा आणि मग पुढं अभ्यासाला सुरुवात करा. आता अभ्यास किती वेळ करायचा? यात 2 कॅटेगरीचे स्टुडंट्स येतील. दादा माझं काहीच झालेलं नाहीये. मी आता सुरुवात करतोय. अजूनही वेळ गेलेली नाहीये. तर मी आता अभ्यास किती वेळ करू? तर अभ्यास किती वेळ करायचा हे मी सांगत नाही. बट कसा करायचा? ज्यांचा काहीच नाही झालेला आहे त्यांनी आता काय करायचंय, की जे लो स्कोरिंग आहे, म्हणजे लो स्कोरिंग जे चॅप्टर आहे, की 1 आणि 2 मार्कालाच येतायत, 1 मार्कालाच येतायत. येईल का नाही हे सुद्धा काही क्वेश्चन पेपरमध्ये तो टॉपिक आलेलाच नाहीये. असे जे टॉपिक्स आहेत, ते आता तुम्ही इग्नोर करा. आता कुठल्या टॉपिकवर फोकस करायचा आहे? IMP आहे बट ईझी आहे. जसं की केमिस्ट्रीचा सॉलिड स्टेट, सोल्युशन, केमिकल कायनेटिक्स, फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन येणार. मॅथमध्ये गेलं, मॅथेमॅटिकल लॉजिक, बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन, मॅट्रायसिस, ईझी 3-3 क्वेश्चन्स येतात. त्यामुळं असे टॉपिक तुम्हाला आता करायचे. ज्यांचा काहीच झालेला नाहीये त्यांच्यासाठी सांगतोय. फिजिक्समध्ये गेलात तर फिजिक्समध्ये इझी चॅप्टर जे आहेत, एसी सर्किट काही मुलांना अवघड वाटतो, काहींना इझी वाटतो. तर असे जे फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन ज्यातून येतात, आता तुम्ही जर आता रोटेशनल डायनामिक्स घेऊन बसशाल तर तुम्हाला समजणार नाही. तर हे क्वेश्चन्स म्हणजे हे टॉपिक तुम्हाला करायचे आहेत. आता दुसरी गोष्ट, सकाळी उठल्यापासनं म्हणजे काही मुलं 7:00ला उठतात, काही 8:00ला उठतात, काही मुलांचा सकाळी लवकर अभ्यास होतो तर 4:00ला उठतात, काही मुलांचा रात्री उशिरापर्यंत अभ्यास होतो, तर काही मुलं रात्री अभ्यास करतात. त्यामुळं आता कमीत कमी तुम्ही 13 ते 14 तास अभ्यास करणं गरजेचं आहे. तर ज्या मुलांचा सर्व अभ्यास झालाय, "दादा माझी रिव्हिजन चालू आहे." तर मी किती वेळ केला पाहिजे? तर कारण हे शेवटचे जे दिवस आहेत, हे फार महत्त्वाचे आहे, गेम चेंजर आहे. हे 15 दिवस डिसाईड करणार आहे, की तुम्ही कुठल्या कॉलेजमध्ये जाशाल, तुमचं फ्युचर कसं असणार. काही मुलं वर्षभर अभ्यास करतात, पण शेवटच्या 15-20 दिवसांमध्ये अभ्यास करत नाही. जे की करून ते सर्व विसरून जातात. त्यामुळे रिव्हिजन फॅक्टर फार इम्पॉर्टंट असतो. शॉर्ट नोट्स काढून ठेवा. शेवटच्या 8 दिवसांमध्ये त्या तुम्हाला कामात येणार आहेत. रिव्हिजन वारंवार केली पाहिजे, कारण कुठलाच असा विद्यार्थी नाही. मी सुद्धा ज्यावेळेस एम-एस-टी सीईटीचं प्रिपरेशन करत होतो, त्यावेळी एखादा टॉपिक जर मी लास्ट वीकमध्ये केलेला असेल, तरी सुद्धा तो पुढच्या वीकमध्ये आठवायचा नाही. त्यामुळे शॉर्ट नोट्स काढून ठेवा. रिव्हिजन मात्र वेळेवर करत राहा. रिव्हिजन 2 दिवसात आता झालीच पाहिजे. वारंवार रिव्हिजन केल्यावर आपल्याला ते व्यवस्थित कॉन्सेप्ट लक्षात राहत असतात. त्यामुळे कमीत कमी 13 ते 14 तास अभ्यास करा. रिव्हिजनवर फोकस करा. ज्यांचा अभ्यास काहीच नाही झालेला आहे, त्यांनी जास्त वेळ अभ्यास करा, पण स्मार्ट वर्क करा. म्हणजे जे टॉपिक ईझी आहे आणि जास्त वेटेज आहे, तर ते टॉपिक तुम्ही अगोदर करा. ज्यांनी वर्षभर अभ्यास केलाय, त्यांनी रिव्हिजनवर जास्त फोकस ठेवा. पी-वाय-क्यूची प्रॅक्टिस करा, मॉक टेस्ट देत राहा. असं नाही की वर्षभर केलंय आता शेवट मी आराम करते म्हणजे पेपरला जास्त टेन्शन येणार नाही, तर असं काहीही करू नका. जास्तीत जास्त अभ्यास, जास्तीत जास्त रिव्हिजन, जास्तीत जास्त पी-वाय-क्यू, जास्तीत जास्त मॉक टेस्ट देण्याचा प्रयत्न करा. आय होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. काही तुम्हाला अडचण आलीच, कुठं प्रॉब्लेम येतोय, दादा मला समजत नाही, मी जम्बलिंग माझ्या माइंडमध्ये पूर्ण जंबल झालंय, तर तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकतात.
व्हॉट्सअप मेसेज करा, म्हणजे आमची टीम मला कळवेल आणि मी तुमच्यासोबत बोलेल. थँक यू.